महायुतीने मिशन महाराष्ट्रसाठी आक्रमक पावलं टाकायला सुरुवात केलेली आहे। मराठवाड्यातून महाराष्ट्रामध्ये प्रवेश करताना बीआरएसने मराठवाड्यावर जास्त लक्ष केंद्रित केलंय। पाहणार आहोत बीआरएसच्या मास्टर प्लॅनचा हा स्पेशल रिपोर्ट। राष्ट्रीय राजकारणात प्रवेश करणाऱ्या बीआरएसनं महाराष्ट्रातील लोकसभेच्या 48 जागा आणि आगामी विधानसभा निवडणुकीत दमदार पाऊल टाकण्याचं प्लॅनिंग केलंय। आतापर्यंत नांदेड जिल्ह्यात 2 सभा घेणाऱ्या के चंद्रशेखर राव यांची तिसरी सभा 24 एप्रिलला संभाजीनगरमधील आम खास मैदानावर होणार आहे। तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी त्यांच्या राज्यात शेतकऱ्यांना दिलेल्या सवलतींची मराठवाड्यातील शेतकऱ्यांना भुरळ पडली आहे। जनतेचा प्रचंड उत्साह बीआरएसच्या बाबतीमध्ये दिसून येतो आहे। दररोज ग्रामीण भागातून शहरातील वार्डातून बीआरएसमध्ये प्रवेश करण्याची इच्छा व्यक्त करणारे हजारो तरुण आज आमच्याशी संपर्कामध्ये आहेत। हैदराबादमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त सर्वात मोठ्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं होतं। त्या कार्यक्रमाला वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांना आमंत्रित करण्यात आलं होतं। त्यावरून हे स्पष्ट होतं की बीआरएस वंचितला सोबत घेण्यासाठी अनुकूल आहे। विविध पक्षांना सोबत घेऊन यश मिळवण्यासाठी बीआरएसचे प्रयत्न सुरू आहेत। यहाँ की डिप्टी सीएम लोग बोल रहे हैं सीएम साहब क्यों आ रहे हैं तेलंगाना में रहना बोल के बोलते हमारा सीएम साहब के आमदार लोग हमें एक बात बोला, हम जो अभी तक बोले सो स्कीम अब दे दो, हम महाराष्ट्र में कदम भी नहीं रखता। सभा कर दिए तो 6900 करोड़ आया। बीआरएसनं महाराष्ट्रावर लक्ष केंद्रित केलं असलं तरी त्याचा राज्यात प्रभाव पडणार नाही असा दावा केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केलाय। त्यांची काय नांदेडमध्ये सभा चांगली झाली त्यांची, परंतु महाराष्ट्रामध्ये काय त्यांचा पक्ष फार वाढेल असा अजिबात नाही आहे। त्यामुळं महाराष्ट्रातल्या बौद्ध मतांचा काही त्यांना फारसा उपयोग होणार नाही आहे आणि बौद्ध मतं त्यांच्यासोबत जाणार नाही। छत्रपती संभाजीनगरमधील सभेत वेगवेगळ्या पक्षांचे आजीमाजी लोकप्रतिनिधी बीआरएसमध्ये प्रवेश करणार आहेत। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बीआरएसनं लावलेला जोर त्यांना किती फायद्याचा ठरणार हे एका वर्षानंतर स्पष्ट होईल। मुजीब शेख, न्यूज 18 लोकमत, नांदेड।